कच्च्या पपईची भाजी करण्यासाठी एक छोटीशी कच्ची पपई धुवून सोलून घेतली आणि ती आपल्या नेहमीच्या किसणीने अशा प्रकारे किसून घेतली। एका बाजूला अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून मी शिजत लावलेली आहे। ती आधी भिजत घातली तरीही चालेल। भिजवलेली डाळ आपण फोडणीत घालून शिजवू शकतो। कढईमध्ये 3 चमचे तेलामध्ये मोहरी आणि जिरं घातलं। त्यानंतर अर्धा चमचा हिंग आणि 1 मिरची घातलेली आहे। त्यावरती आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची। अर्धा चमचा हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलं आहे मी। तिखट हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे आपण अर्थातच घालायची आहे। 1-2 मिनिटं हे परतून घेतल्यावर आपण किसलेली कच्ची पपई यावर घालायची आहे। तीही चांगली परतून घ्यायची आणि झाकण ठेवून पपई शिजवून घ्यायची। पपई पटकन शिजते। 1-7-8 मिनिटांमध्ये पपई अगदी छान शिजून जाते। पपई चांगली झाकण ठेवून शिजवल्यानंतर उभा उभा चिरलेला 1 टोमॅटो त्यावरती घालायचा आहे। पातळ काप करायचे आणि 3 चमचे खोवलेलं खोबरं मी इथे घालते आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 1 चमचा गरम मसाला मी घातला आहे आणि अर्धा चमचा साखर घातली आहे चवीला। मसाला मी किचन किंग घातला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता। चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक दणदणीत वाफ येऊ द्यायची की आपली कच्च्या पपईची चविष्ट अशी भाजी तयार आहे। डब्यात न्यायलासुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे आणि कांदा लसूण न वापरता जेव्हा आपण सणावारांना भाज्या करतो त्यासाठी पण एक छान ऑप्शन आहे। गरम गरम फुलका, एखादी कोशिंबीर आणि ही भाजी असली की बाकी कशाचीही गरज नाही।